नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज अजून एक अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। माझा एक लहानपणचा जिवलग जिगरी मित्र, ज्याला लॉकडाऊन नंतर एक फोनची गरज लागली, त्याला एक स्मार्टफोनची गरज लागली, कारण तो त्याचे शिक्षण त्या फोनवरून घेत होता, ऑनलाईन झूम्स मीटिंग्स वगैरेच्या द्वारे। तर त्याला नवीनचा फोन तो तेव्हा घेऊ नाही शकल्यामुळे, काही आर्थिक अडचणींमुळे त्याने एक ऑनलाईन रिसेल मार्केट ॲप्लिकेशनवरून एक फोन विकत घेतला 6,000 रुपयात, आणि त्या फोनची त्याला ऑनलाईन पेमेंट केली आणि त्याला तो फोन त्या माणसाने स्टेशनला येऊन दिला। तर त्या फोनमधून असे काही सेन्सिटिव्ह घटना घडली होती, त्यामुळे या माझ्या मित्राला त्या फोनवरून खूप अडचणी सहन कराव्या लागल्या आणि त्या खूप अडचणींमध्ये तो गेला आणि 5,000चा फोन त्याला 22 ते 23,000 पडला। कारण कायदा सर्वांसाठी सेम असतो, तो गरीब श्रीमंत बघत नाही। तर असा काही तुम्ही जर पर्याय निवडत असाल शॉर्टकट, हा तुम्हाला खूप महागात पडू शकतो। धन्यवाद।